सप्तरंग प्रतिष्ठान आणि संस्कृती महिला ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळागौरीच्या स्पर्धेचे आयोजन कात्रज येथील त्रिमूर्ती गार्डन येथे करण्यात आले होते. सप्तरंग प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ पूनम अष्टेकर व संस्कृती महिला ग्रुपच्या सौ चारुशीला वैद्य यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी एकूण 11 ग्रुप आले होते व तसेच यामध्ये 50 स्टॉल्सनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेत्री सौ स्नेहल तरडे, अप्पी, आमची कलेक्टर फेम सौ आरती शिंदे व मिसेस मुख्यमंत्री मालिकेची नायिका अभिनेत्री अमृता घोंगडे उपस्थित होते. तसेच राधिका हरिश्चंद्र व सुनीता कुरवलकर यांनी सदर स्पर्धेचे परीक्षण केले. जिंकलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आली. कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. जवळपास 900 ते 1000 महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या. मंगळागौर स्पर्धेबरोबरच श्री लक्ष्मी ज्वेलर्स धनकवडी यांच्यातर्फे खेळ पैठणीचा हा कार्यक्रम देखील यावेळी घेण्यात आला. यासाठी त्यांनी 5 बक्षिसांचे आयोजन केले होते. तसेच लीना ज्वेलर्स यांच्यातर्फे उपस्थित सर्वांना 1 ग्रॅम सोन्याचे दागिने याचे कूपन देण्यात आले. या बहरदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्राजक्ता साळी, सौ अमृता दिघे, सौ क्रांती, सौ मेघा बोंगेरवार, सौ अश्विनी फलके यांनी केले. पल्लवी जगताप, उर्मिला गुंडा, पटवर्धन मॅडम, प्रकाश दशपुत्रे, डॉक्टर रवींद्र पोमण, संजय परमार, मनोज शेठ टपळे आणि VB इव्हेंट्स, लाईट हाऊस कम्युनिटी फाउंडेशनचे प्रतिनिधी या सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी पार पडला. आणि माझ्या पाठीशी भक्त उभे आहेत. माझ्या प्रत्येक पावलांना पाठबळ देण्याचा प्रयत्न नाही, पाठबळ दिलेलाच आहे. अशा मला नाव घेणे मला कमी मिळेल तर माझी त्यांच्या पायाची दुसऱ्या आहे. मी खूप गुणी आहेत. आपण अनाथांचं मुलांच्या शिक्षिका होत्या. त्यांनी खूप छान पद्धतीने मला सांभाळून घेतले. सासूने पण आईचं प्रेम दिलेलं आहे. तशी मला जन्म देणारी माझी आई आज इथे माझ्या या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांच्या वतीने कौतुक करण्यासाठी, सर्वांचं कौतुक करण्यासाठी कोल्हापूरवरून आलेली आहे. आणि ती एकटी नाही तर माझ्या घरातले 10 जण आलेले आहेत फक्त कार्यक्रम बघण्यासाठी. आणि तिला पण मी शब्द कमी असते थँक्यू म्हणून पण मला जमत नाही. आई आहे म्हणून मी आहे. या 2 आई आणि माता आहेत माझ्या पाठीशी. म्हणून मी आज तुमच्यासाठी हा इतका छान कार्यक्रम करू शकले. आणि आपण सर्वांनी मला साथ दिली. कोणत्याही कार्यक्रमाला साथ द्या ही माझी मनापासून विनंती आहे आणि मनापासून धन्यवाद आहे. थँक्यू सो मच. सर्व सहकार्यकांना, स्पर्धकांना, परीक्षकांना, प्रमुख पाहुणे आपल्या ॲक्टर्स आलेले आहेत. त्या ताई म्हणूनच होतं. पहिल्यांदाच बघते मी. परीक्षक पण आपल्याला आले. त्यांनी पूर्ण आपल्याला एका याच्यामध्ये हो म्हणून होकार दिला. दोन्ही परीक्षकांनी सगळ्यांची मी मनापासून थँक्यू धन्यवाद. सिरियल कोणी बघत असेल तर माहिती असेल, आपली आमची कलेक्टर, त्यामध्ये मी रोज दिसते सध्या 7 वाजता. छान वाटलं पूनमताई, तुमच्या पूर्ण ग्रुपने खूप छान प्रोग्राम अरेंज केला आणि खूप छान प्रतिसाद दिला. आणि बायकांना आता काही जेंट्स पण दिसतात, त्यांच्या मनातल्या काही गोष्टी की बायकांना आज समजलं असेल हे खेळ खेळताना की मशीन आल्यामुळे आपल्याला किती त्रास होतो या सगळ्या गोष्टी करताना.
किंवा रिमोटनं टी व्ही बंद करणं ते थोडं अधूनमधून बंद केलं तर आपला कसाही घरात तयार होतो. आणि दुसरी गोष्ट लक्ष्मी ज्वेलर्सचं मला ज्यावेळेला समजलं की लक्ष्मी ज्वेलर्स यांना आहे स्पॉन्सर्स करतात, त्यामुळे मला छान वाटलं. कारण लक्ष्मी ज्वेलर्समधून मी बरंच नाही पण मला काही युनिक डिझाईन्स हवे असतील तर मी नक्कीच लक्ष्मी ज्वेलर्सकडे आवर्जून जाते. माझ्याकडे बरंचसं लक्ष्मी ज्वेलर्सचं आहे. खूप छान धिंगाणा घातलेला आहे आणि हा धिंगाणा घालण्यासाठी आपल्याला आमंत्रित करणाऱ्या त्यांनी देखील आपल्या बरोबर भरपूर धिंगाणा घातलेला आहे. खरोखरच आता सांगितलं की यंत्रयुग आहे आणि यंत्रयुगामुळे बाईची काही कामं कमी झालेली, पण मगाशी सांगितलं होतं ना, बाई पण भारी देवा, ओके नाही? अहो बाई पण भारी हे आज सगळ्यांना कळले. मागे असलेल्या आमच्या पुरुष मंडळींना थोडस वाईट वाटलं असेल. लक्षात ठेवा, तुम्ही रणरागिणी आहात, तुम्ही सरस्वती आहात, तुम्ही काली माता आहात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही माता आहात. कळलं का? तुम्ही माता आहात. एक सृजनशीलतेचं वरदान फक्त स्त्रीला आणि स्त्रीलाच मिळालेलं आहे. सृजनशील सर्व मातृदेवतेला यांच्यासह सन्मानपूर्वक वंदन